तिकडे नागपूरच्या हुडकेश्वर परिसरामध्ये मध्यरात्री एका बारमध्ये शिरून गुंडांनी या बारच्या व्यवस्थापकावर जोरदार हल्ला केला आहे। रात्री 12 नंतर गुंडांना दारू देण्यास या व्यवस्थापकानं मनाई केली आणि त्यामुळे त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी आता कारवाईची मागणी होती आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। नागपुरातील एका बारमध्ये अशा प्रकारे गुंडांनी बारच्या व्यवस्थापकाला जोरदार मारहाण केलेली आहे। अक्षरशः दारूच्या बाटल्या त्याच्या अंगावर फोडण्यात आलेल्या आहेत। रात्री 12 नंतर दारू देण्यासाठी या व्यवस्थापकानं मनाई केली आणि त्याचाच राग आल्यामुळे या गुंडांनी या व्यवस्थापकाला अशा प्रकारे जीवघेणी मारहाण केली आहे। जवळपास 5 ते 10 बाटल्या या त्याच्या अंगावर फेकून मारण्यात आल्या। त्यामध्ये व्यवस्थापक जखमी देखील झालेला आहे। दरम्यान नागपुरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसतंय। कशा प्रकारे गावगुंडांची ही दहशत नागपुरात सुरू आहे हे पाहायला मिळत आहे। प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत जोडले आहेत। प्रवीण, रात्री 12 नंतरची ही घटना, दारू देण्यास नकार दिला म्हणून अशा प्रकारे जीवघेणी मारहाण। या प्रकरणामध्ये 3 जे प्रमुख आरोपी आहेत त्यांच्या रेकॉर्डवरती ते क्रिमिनल्स म्हणून त्यांचा उल्लेख आहे पोलिसांच्या दप्तरी, त्यांचा शोध लागलेला आहे आणि लवकरच पोलीस त्यांना हजर करतील असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। या प्रकरणामध्ये आणखी पण 1-2 जण म्हणजे या गुंडांना सोबत नंतर घेऊन जाणारा ड्रायव्हर असेल किंवा यांना साथ देणारे लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे। पण एकंदरीतच ही जी घटना आहे ही अनेक प्रश्न उपस्थित करते। नागरिकांच्या मनामध्ये पोलिसांची भीती नसावी, कायद्याची भीती असावी। त्यामुळे या ठिकाणी ना पोलिसांची भीती आहे ना कायद्याची भीती या लोकांच्या मनात आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं सीसीटीव्ही लावलेल्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये, बारमध्ये अशा पद्धतीनं धुडगूस घातल्यानंतर हे रेकॉर्डिंग बाहेर जाईल, नंतर पोलीस आपल्याला पकडतील, पोलीस आपल्यावरती मोठे मोठे गुन्हे लावतील, अशी कुठलीही भीती या गुंडांच्या मनात नाही आहे। त्यामुळे ही जी घटना आहे ही अनेक प्रश्न उपस्थित करते। आता या प्रकरणामध्ये हे जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत यांची नावं लवकरच जाहीर केली जातील आणि यांच्यावरती इतर कोणते गुन्हे आहेत, कोणत्या कोणत्या गुन्ह्यामध्ये हे जामिनावरती आहे, त्या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित पोलिसांना लिहिलं जाईल पोलीस स्टेशनला की यांचे जामीन रद्द करा आणि कोर्टाला सुद्धा सांगितलं जाईल। त्यामुळे हे जे रेकॉर्डवरती जे गुन्हेगार आहेत यांच्यावरती आता कुठलीही दयामाया दाखवली जाणार नाही आणि यांना फक्त MPDA किंवा छोटे मोठे जे गुन्हे असतात त्यासाठी सारखी कारवाई न करता तडीपारीसारखी कारवाई करून आणि इतर जे गुन्हे अशा पद्धतीने लावले जातात हद्दपारीचे, त्यापेक्षाही कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलंय। त्यामुळे हे जे गुन्हेगार आहे यांच्यावर आधी किती गुन्हे आहेत हे सुद्धा पोलिसांच्या वतीने जाहीर केले जाईल। त्यामुळे हे जे सीसीटीव्ही दिसतंय या सीसीटीव्हीतून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की नागरिकांच्या मनातून अशा हे जे गुंड प्रवृत्तीचे नागरिक जे गुंड आहेत यांच्या मनातून कायद्याची पोलिसांची भीती संपली का, हाही प्रश्न या सीसीटीव्हीच्या माध्यमातून उपस्थित होत आहे। नक्कीच प्रवीण, त्यामुळे आता पोलीस या प्रकरणामध्ये कुठली कठोर कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी। पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे या गुंडांनी इथं दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर व्यवस्थापकाला बेदम मारहाण केलेली आहे। या बारमध्ये ज्या काचेच्या बाटल्या आहेत त्या देखील फेकून मारण्यात आलेल्या आहेत। त्याच्या डोक्यावर या काचेच्या बाटल्या फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। इतकंच नाही तर लाथा बुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। यामध्ये व्यवस्थापक जखमी देखील झालेला आहे। मात्र पोलिसांची कायद्याची भीती या गावगुंडांना आता उरली नाहीये का, असा सवाल नागपुरातील ग्रामस्थ विचारतात। हे गावगुंड यांचा माज किती वाढलेला आहे हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच हे गृह खातं आहे आणि त्यांच्याच नागपुरात अशा प्रकारे गावगुंडांची दहशत निर्माण होत असेल तर याकडे देखील पोलिसांनी आणि गृह खात्यानं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे।